चाललंच आहे खरं. सुप्रभात. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपण येथे एकत्र जमलेले आहोत. आपले गुरुवर्य माननीय संतोष सर आणि सावनी मॅडम यांच्या प्रेरणेतून, तसेच प्रभा हिच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे. सर्व गुरुवर्यांना वंदन करून हा संत रचनांचा सुमधुर कार्यक्रम आपण अतिशय नितांत भक्तीने आणि विठ्ठलाच्या चरणाशी अगदी नतमस्तक होऊन आनंदाने सादर करणार आहोत. वारीची परंपरा खरं तर हजारो वर्षांपूर्वीची. आणि माऊली ज्ञानेश्वर माऊलींचा काळ पाहिला तर तो 700-800 वर्षापूर्वीचा. असं जरी असलं तरी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी एका काव्यात आम्ही पिढ्यानपिढ्या वारी करतोय असं म्हटलंय. म्हणजे ती वारी आणि ती परंपरा खूप अगोदरपासूनचीच आहे असं म्हणावं लागेल. अगदी खरंय. बहिणाबाई म्हणतात की वारी हा वारकरी संप्रदाय म्हणजे एक इमारत आहे. त्या म्हणतात ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया घातला आणि संत नामदेवांनी या मंदिराचे दगड होऊन देवालयाचा गाभारा रचला. जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ यांनी या मंदिराला खांबासारखी मजबूती दिली. म्हणजेच भागवत हा ग्रंथ लिहून सामान्यांपर्यंत समाज जागृती केली. हो ना. तुकाराम महाराजांनी तर या देवळावर कळसच चढवला. म्हणजेच उत्तुंग कामगिरी केली असंच म्हणायचंय ना. अगदी खरं. आणि स्वतः या मंदिराचे विवरण भक्तिभावाने केले हे सांगताना त्या बहिणाबाई म्हणतात, जनी म्हणे फडकती ध्वजा असं लिहितात. मग वारकरी संप्रदायाचा पाया ज्या माऊलींनी घातला त्यांचीच एक आपण विरहिणी ऐकूया का? अगदी नक्की. काही तू म्हणतेस? ऐक. कोणती म्हणता. म्हणू? मला पहिलं तोगे गाऊ खूप आवडते. म्हणशील ती? बर, मी प्रयत्न करते. अरे वा, म्हणतेस. ऐकूया. खरं तर ही विरहिणी अनेक गायक आणि कीर्तनकारांनी गायली आहे. विशेषतः आशाताई, लता दिदी यांच्या आवाजात ती खूप प्रसिद्ध आहे. आणि आता ही विरहिणी घेऊन येत आहे वसुंधराताई.